एका छोट्या Good गावात morning, मोती. स्वरूप नावाचा एक गोर मुलगा राहायचा आणि त्याचा सर्वात लाडका मित्र होता त्याचा कुत्रा मोती. स्वरूप शाळेतून आला की मोती आनंदानं शेपटी हलवत त्याचं स्वागत करायचा. दोघांची मैत्री खूप खास होती. दर संध्याकाळी दोघे गावाबाहेरच्या मैदानावर खेळायला जायचे. स्वरूप चेंडू फेकायचा आणि मोती तो धावत जाऊन परत आणायचा. एकदा खेळता खेळता स्वरूपचा चेंडू जवळच्या दाट झाडीत जाऊन पडला. स्वरूप तो शोधायला आत गेला, पण त्या झाडीत वाळलेल्या पानांमध्ये एक साप लपला होता. स्वरूपला त्याची अजिबात कल्पना नव्हती. तेवढ्यात मोतीला धोका जाणवला. तो जोरात भुंकायला लागला आणि स्वरूपच्या पुढे उभा राहिला. त्यामुळे साप तिथून निघून गेला. स्वरूप खूप घाबरला होता, पण मोतीने त्याचा जीव वाचवला होता. स्वरूपने प्रेमाने मोतीला मिठी मारली. म्हणूनच म्हणतात, प्राणी हे माणसाचे सर्वात प्रामाणिक मित्र असतात.